परिवहन कॉलनीत महादेव मंदिर प्राण प्रतिष्ठा नामकरण सोहळा व महापूजा निमित्त भव्य भंडारा महाप्रसाद वाटप। दिनांक 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी अतिशय भक्तिमय वातावरणात धुळे शहरातील देवपूर परिसरातील वलवाडी शिवारातील परिवहन कॉलनी देवपूर धुळे या ठिकाणी महादेव मंदिर प्राण प्रतिष्ठा नामकरण सोहळा व महापूजा कार्यक्रम पार पडला, ज्यात प्रामुख्याने दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी महापूजा व धार्मिक विधी कार्यक्रम पार पडला, तर सलग तिसऱ्या दिवशी 10 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। सदर या कार्यक्रमाप्रसंगी शेकडोंच्या संख्येने भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला। तर या कार्यक्रमाचे आयोजन चिंतामण गणेश मित्र मंडळ, परिवहन कॉलनी, वानखेडकर नगर, चंद्रकोर कॉलनी, साने गुरुजी कॉलनी, विद्युत प्रभा कॉलनी, संत कबीर नगर, लेखा नगर, सूर्योदय कॉलनी, समस्त वलवाडी भोकर मित्र परिवार धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। तर यावेळेस भाविक भक्तांनी या ठिकाणी महादेव मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त या ठिकाणी दर्शन घेऊन या भव्य महाप्रसादाचा लाभ घेतला। परिवहन कॉलनी परिसर व चंद्रकोर कॉलनी व इतर कॉलनी परिसरात नुकतंच महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम दिनांक 8/2/2025 पासून सुरू झालेला होता। सर्वप्रथम 8 तारखेला ज्या काही महादेवाची पिंड आहे, नंदी महाराज आहे, नागराज आहेत, कळस आहेत, यांची मिरवणूक TTP स्टॉपपासून मंदिरापर्यंत वाजत गाजत काढण्यात आली। त्यानंतर 8 संपूर्ण दिवस, 9 संपूर्ण दिवस आणि आजचा 10चा जवळपास सकाळपासून दुपारी 3 वाजेपर्यंत विधिवत पूजा या ठिकाणी करण्यात आलेली आहे व त्याप्रमाणे कपिलेश्वर महाराजांची या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे आणि इथल्या त्या मंदिराला आपण जे काही मुहूर्त काढलं होतं त्यानुसार कपिलेश्वर महाराज मंदिर, महादेव मंदिर असं नाव दिलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आज कार्यक्रमाची सांगता म्हणून या ठिकाणी 7:30 वाजेपासून भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी कॉलनी परिसरातील हजारो नागरिकांनी तीर्थप्रसादाचा आणि जेवणाचा आनंद घेतलेला आहे, लाभ घेणार आहेत। आज या ठिकाणी आलेल्या सर्व महादेव भक्तांचे व सर्व भक्तांचे, सर्व आमच्या कॉलनी परिसरातील मंडळांतर्फे, महादेव मंदिर मंडळातर्फे, चिंतामणी गणेश मित्र मंडळातर्फे मी व सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक आभार मानतो आणि सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती करतो।